आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पुढची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनाने या ठिकाणी आणलेले आहे। आम्ही मध्यंतरी म्हणलो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटीवर प्रशासक नेमाचा कायदा केला। पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती आणि मला वाटते ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते। आता स्पष्टपणे दिसतंय आणि सहकार्याच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं, परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे। आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेविट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं। आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा। आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, तेव्हा परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत। किमान हे हिअरिंग संपून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी। जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते। या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार। नाही, 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार नाही। त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही असं आमचं मत आहे। त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या 2 संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील, परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीचे आहेत असं होणार नाही। त्या नियमाप्रमाणे केलेल्या आहेत, त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे त्या फक्त मतासाठी केल्यात अशा नाही आहे। तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं। त्यामध्ये 1200 केलेल्याचं ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी मागच्या वेळी म्हटलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे किंवा आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।